श्री चक्रधर स्वामी की जय। मनुष्य सदोदित शक्ती प्राप्त करण्याच्या मागे लागलेला असतो। तो अहोरात्र कशा प्रकारे आपण संपन्न होऊ, शक्तिवान होऊ, बलवान होऊ याच विचारामध्ये असतो। ज्याच्या अंगी शक्ती आहे त्याच्या हातून पुढील कार्य होऊ शकतात। कार्य करण्यासाठी शक्तीची गरजच आहे। शक्ती अनेक प्रकारची आहे। व्यवहारामध्ये राजकीय शक्ती, आर्थिक शक्ती, आध्यात्मिक शक्ती असे शक्तीचे प्रकार आहेत। जगाच्या पाठीवर असलेला मनुष्य, कोणताही मनुष्य कुठल्याही देशात असो, कुठल्याही समाजात असो, कुठल्याही उपखंडात असो, तो सतत शक्ती प्राप्त करण्याच्या मागे लागतो। आणि शक्ती प्राप्त केल्यानंतर तो पुढील कार्य करण्यासाठी धडपडत असतो। ह्या ज्या तीन शक्ती आपण उल्लेख केला याच्या आधी, आर्थिक शक्ती, राजकीय शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती। राजकीय शक्ती, आर्थिक शक्तीमधूनच राजकीय शक्ती उदयाला येते। आर्य चाणक्य याने राजकारणावरती एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाला अर्थशास्त्र असं नाव दिलं। विद्वानांनी त्याला विचारलं, अभ्यासकांनी, की आपण राजकारणावरती ग्रंथ लिहिलेला आहे, राज्यशास्त्र असं नाव द्यायला पाहिजे, परंतु आपण राजकारणावर लिहिलेल्या या ग्रंथाचं नाव अर्थशास्त्र असं दिलेलं आहे, कारण काय याचं? त्यावेळेस चाणक्य जे म्हणाले ते अत्यंत महत्त्वाचं आहे। चाणक्य म्हणाले की प्रत्येक राजकारणाचा उदय हा अर्थकारणातून होत असतो। जिथे अर्थ आहे तिथे राजकारण आहे। ही गोष्ट अत्यंत विचारणीय आहे। म्हणजे मनुष्य अर्थाच्या मागे का लागतो आणि अर्थ प्राप्त केल्यानंतर तो राजकारण कसा करतो हे आपण पाहिल्यास आपल्याला याच्यामधला बारकावा कळेल। आजकाल आपण अर्थ जमा करण्याच्या मागे लागलेले अनेक लोक बघतो। धन गोळा करणे, धनशक्ती वाढविणे याच्यामध्येच मनुष्याचा काळ चाललेला आहे। आज आपण सर्वत्र पाहतो, समाजकारण असो, धर्म असो, प्रत्येक जण अर्थाच्या मागे लागलेला आहे। एन केन प्रकारे अर्थ जमा करणे, एन केन प्रकाराने धन संचय करणे आणि धन संचय केल्यानंतर आपल्याला शांती सुख मिळेल अशा भावनेने तो रात्रंदिवस धडपडत असतो। पण काय दिसतं? आर्थिक शक्ती केंद्रित झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यातून अनेक समस्या निर्माण होतात, अनेक समस्यातून अनेक प्रसंग उद्भवतात आणि शांती नावाचा प्रकार त्याच्या जीवनामधून घडतो। अर्थाच्या मागोमाग येते राजशक्ती, पॉलिटिकल पॉवर। त्या पॉलिटिकल पॉवर ज्याच्याकडे केंद्रित झालेली आहे त्यांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं? राजकीय शक्ती जिथे आहे तिथे अशांती आहे, कलह आहे, वादविवाद आहेत, आरोप प्रत्यारोप आहेत। आज आपण सर्वत्र पाहतो की राजाच्या जीवनामध्ये तो हयात असतानाच त्याला त्याच्या प्रेतयात्रा काढत असलेली जनता हे दृश्य पाहावं लागतं। राजा हयात आहे
आणि जनता त्याची प्रेतयात्रा काढत आहे, विरोधक त्याची प्रेतयात्रा काढत आहे, पुतळे जाळत आहे, पुतळ्यांना जोडे मारत आहे, पुतळ्यांना चपला मारत आहे, चपलांच्या माळा घालत आहे, अर्वाच्य शब्दामध्ये निंदा करीत आहे. म्हणजे जिथे राजशक्ती केंद्रित झाली तिथे निंदा, तिथं अर्वाच्य शिवीगाळ, तिथे वादविवाद, त्या ठिकाणी कलह, त्या ठिकाणी भांडण आणि त्या ठिकाणी अशांती. म्हणजे अर्थ प्राप्त करून, आर्थिक शक्ती प्राप्त करून राजकीय शक्तीच्या मागे लागणे आणि राजकीय शक्ती प्राप्त केल्यानंतरही त्याच्या जीवनामध्ये कलह, अशांती आणि अस्वस्थता येते. म्हणून आर्थिक शक्ती आणि राजकीय शक्ती याच्या मागं मानव कितीही लागला, हे प्राप्त करण्यासाठी त्यांनी कितीही प्रयत्न केले आणि प्राप्त जरी केलं तर त्याच्या जीवनामध्ये शांती, त्याच्या जीवनामध्ये स्वस्थता नाही. म्हणून मनुष्याने आर्थिक शक्ती आणि राजकीय शक्ती प्राप्त करून जीवनामध्ये वाटचाल करताना याच्याही पलीकडे एक शक्ती आहे आणि ती आहे आध्यात्मिक शक्ती. आध्यात्मिक शक्तीच्या मागे माणसाने लागलं पाहिजे. ही आध्यात्मिक शक्ती ही ज्ञानातून निर्माण होत असते. ही आध्यात्मिक शक्ती तपश्चर्येमधून, विचारधारेमधून प्राप्त होत असते. आध्यात्मिक शक्ती प्राप्त केल्यानंतर त्या ठिकाणी शांतीच शांती आहे, त्या ठिकाणी समाधान आहे, त्या ठिकाणी सौख्य आहे. आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यासाठी मनुष्याला वेळ, काळ खर्च करावा लागतो. आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यासाठी मानसिक, वाचिक, शारीरिक कष्ट करावे लागतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे काही निरोपण केलेलं आहे, या निरोपणाचा आचरण ही विचारधारा अंगी धारण करून आध्यात्मिक शक्ती मनुष्याने वाढवा. आजकाल आपण काय बघतो की प्रत्येक जण आर्थिक शक्ती वाढवण्याच्या मागे लागलेला आहे आणि तो अर्थ कोणत्या प्रकाराने येतो, कोणत्या मार्गाने येतो याच्याबद्दल काहीही सोयीसुतक ठेवलेलं नाही. फक्त पैसा आणि पैसा, धन आणि धन. परंतु हेच धन ज्या अधर्माच्या मार्गाने येतं, जे चुकीच्या मार्गाने येतं, ते धन माणसाची शांती घालविल्याशिवाय राहत नाही. कुणी व्याजाने धन कमवतो, कुणी व्यवसायातून धन कमवतो. धन अर्जन जीवनासाठी आवश्यक आहे, पण साधकाच्या जीवनामध्ये धनाला विष मानलेलं आहे आणि ते जर धन अधर्माच्या मार्गाने, अयोग्य मार्गाने जर आलेलं असेल तर ते धन साधकाचा जीवनाचा नाश केल्याशिवाय राहत. साधकाने आपलं प्रत्येक कार्य करण्यासाठी, साधकाला आपलं कार्य यशस्वी करण्यासाठी धनाची गरज असते, पण ते धन योग्य मार्गाने आणि सात्विक आणि नीतीने प्राप्त झालेलं धन त्या साधकाचं कार्य यशस्वी करीत असतं. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, स्वकष्टार्जित नीतिमत्तेचे ते उत्तम. स्वतःच्या कष्टाने कमवलेलं आणि नीतिधर्माने कमवलेलं ते धन उत्तम असतं आणि ते धन प्राप्त करून त्याच्यामधून धर्मकार्य उभं राहिलं तर त्याच्यामध्ये शांती प्राप्त होत असते. दुर्वास ऋषी 88,000 शिष्यांना मार्गदर्शन करीत. त्यांच्या सान्निध्यामध्ये 88,000 ऋषीवर्य होते आणि 88,000 ऋषींचे हे गुरु दुर्वास ऋषी. या दुर्वास ऋषींचं सुद्धा अधपतन आसुरी आणि तामसिक धनामुळे झाल्याचं आपल्याला दिसतं. शकुनीच्या सल्ल्यानुसार दुर्योधनाने दुर्वास ऋषींना हस्तिनापुरामध्ये निमंत्रित केलं आणि त्यांना चातुर्मास दिले. वास्तविक दुर्योधनाचं धन हे आसुरी आणि अधर्माच्या मार्गाने प्राप्त केलेलं धन होतं. पांडवांना जुगारामध्ये फसवून
जुगार खेळून, कपटाने, अधर्माने पांडवांचं राज्य बळकावलेलं आणि त्या राज्यातील अधर्माने प्राप्त केलेल्या राज्यातील अधर्माने प्राप्त केलेल्या या धनातील खर्च त्या दुर्योधनाने दुर्वास ऋषींच्या चातुर्मासीसाठी केलेला दिसतो. दुर्वास ऋषींना जी चातुर्मास दिलेली आहे 4 महिन्याची, ती चातुर्मास अधर्माच्या धनातून दिलेली आहे, दुर्योधनाने दिलेली आहे. आणि म्हणून त्या अधर्माचं, दुर्योधनाचं जे कपटाने जुगार खेळून पांडवांचं राज्य बळकावून, अधर्माने बळकावून, अनितीने बळकावून, त्या बळकावलेल्या राज्यातील धनातून त्या दुर्योधनाने दुर्वास ऋषींना चातुर्मास दिलेले. ते धन सात्विक नव्हतं, ते नीतिमत्तेचं नव्हतं. दुर्योधनाने चातुर्मासीसाठी खर्च केलेलं धन हे धर्ममार्गाने आलेलं नव्हतं, तर ते कपटाने, कारस्थानाने आणि अधर्माने आलेलं धन होतं. आणि त्या धनातून दुर्वास ऋषींना चातुर्मास दिली, त्यामुळं दुर्वास ऋषींचं अधपतन झालेलं, दुर्वास ऋषींचं जे काही तपश्चर्या आहे ती झाकोळून गेलेली. आणि म्हणून चातुर्मास झाल्यानंतर निरोप प्रसंगी ज्यावेळेस दुर्वास ऋषी आता पुढील प्रवासाला निघणार, त्यावेळेस दुर्योधनाने दुर्वास ऋषींना आग्रह केला की तुम्ही आमचे जे पांडव बंधू, पांडव अरण्यामध्ये वनवासामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे 88,000 ऋषींसह जाऊन आणि तुम्ही त्यांच्याकडून भोजन स्वीकारा, त्यांनाही तर काहीतरी पुण्याचा लाभ घडू द्या, असं कपटपूर्वक दुर्वास ऋषींना दुर्योधनाने विनंती केली. आणि दुर्वास ऋषींचा विवेक त्या ठिकाणी नष्ट झाला आणि त्यांनी ते दुर्योधनाचं म्हणणं मान्य केलं आणि मध्यरात्री पांडवांकडे आले आणि भोजन मागितलं. जर भोजन नाही दिलं तर श्राप देऊन भस्म करू असा धाक दाखविला. बिचारे पांडव अरण्यामध्ये, वनवासामध्ये, त्यांच्याकडे कुठली सामुग्री नाही, 88,000 ऋषींचं ते भोजनाची व्यवस्था करू शकत नव्हते, त्यांच्याकडे ती ताकद नव्हती. तरी पण दुर्वासानी काहीही त्यांचं अडचण न पाहता मध्यरात्रीला जाऊन भोजनाची मागणी केली. द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण केलं आणि द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी तिथे येऊन आणि पांडवांना सहाय्य केलं आणि दुर्वासांना भोजन दिलं. पांडवांच्या त्या झोपडीमध्ये भोजन केल्यानंतर दुर्वास ऋषींची बुद्धी स्थिर झाली, ठिकाणावर आली आणि त्यांनी तिथे श्रीकृष्ण भगवंताकडे क्षमा याचना केली की हे भगवंता, आणि त्या दुष्ट दुर्योधनाचं, अधर्माचं, अनितीचं अन्न खाल्ल्यामुळे आणि मला अशी दुष्प्रवृत्ती झाली की मी तुझ्या भक्तांना येऊन छळलो, मला क्षमा कर. अधर्माच्या आणि अनितीच्या धनातून स्वीकार केलेल्या अन्नाचा हा दुष्परिणाम आपल्याला इथे आढळतो. आणि म्हणून आध्यात्मिक शक्ती ही शक्ती परमेश्वराच्या नीतिमत्तेच्या, परमेश्वराने निरूपण केलेल्या धर्माच्या वचनामधून प्राप्त करता येते. माणसाने धनसंचय करून, ज्याप्रमाणे अनितीचं, अधर्माचं धन स्वीकारून आपली आध्यात्मिक शक्ती नष्ट होऊ देऊ नये. आणि म्हणून धनाने बलवान बनण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, संपत्तीनं श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मनुष्याने आध्यात्मिक शक्ती वाढवण्याकडे सतत लक्ष दिलं पाहिजे. मनुष्य सप्तव्यसनांमधून धन संचय करतो. सप्तव्यसनांचा तर परमेश्वर भक्ताला सप्तव्यसनांपासून दूर राहण्याची आज्ञा आहे. दूध, जुगार खेळणे, मद्य, नशेचे पदार्थ, मद्यपान, मांसाहार, हिंसा, चोरी, परस्त्री अभिलाषा, वेश्यागमन, हे 7 व्यसनं
या गृहस्थाश्रमात माणसाच्या जीवनातील सुख शांतीचा नाश करून मनुष्याला दुःखाला पोहोचवित असतात. आणि या सप्त व्यसनांचा व्यवसाय जिथे चालतो, जुगाराचा व्यवसाय, मद्यपान, नशेली पदार्थाचा व्यवसाय इत्यादी, हे 7 व्यसनांमधून जो धन संग्रह केला जातो, तो धनसंग्रह अंती माणसाची सुख शांती नष्ट करतो. म्हणून आर्थिक शक्ती कितीही माणसाने प्राप्त केली तरी पण त्याच्या जीवनात शोक, मनस्ताप, अपमान, अशांती त्याच्या जीवनामध्ये शेवटी पाहावयाला मिळते. आज आपण एक कितीही पाहतो की खूप धन प्राप्त केलेले, करोडो अब्जावधी रुपये कमवलेले आहेत, फार मोठ्या गुंतवणुकी केलेल्या आहेत अधर्माच्या मार्गाने, आणि त्याच्या मागे सरकारी यंत्रणा लागलेली आहे, त्याच्या मागे जनता लागलेली आहे, त्याच्या मागे कटकारस्थान, त्याच्या मागे अशांतता, त्याचं शेवटचं जे उत्तरावस्थेचं जे जीवन आहे ते सगळं जीवन दुःखमय बनल्याचं आपण जगामध्ये अनेक उदाहरणं पाहतो. सावकारकी करून, व्याजाने पैसे देऊन हजारोची, लाखोची, करोडोची संपत्ती जमा केलेली आहे, त्याच्या जीवनामध्ये अशांती, मनस्ताप, अपमान, शोक हे त्याच्या जीवनातील शेवटच्या काळामध्ये त्याला अनुभवाला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून धनशक्ती संघटित करून, धनशक्ती केंद्रित करून, धनशक्ती प्राप्त करून जर कोणी सुखाचा शोध घेऊ म्हणलं तर त्याला ते सुख प्राप्त होणार नाही. किंवा राजकीय शक्ती केंद्रित करून, राजकीय शक्तीनं संपन्न होऊन जर मनुष्याने जर म्हणलं की मी सुखी होईल, तरी त्याला सुख मिळत नाही. त्याच्यासाठी सुख म्हणजे आध्यात्मिक शक्ती वाढविण्यावरच त्याचं सुख अवलंबून. म्हणून मनुष्याने जीवनामध्ये आध्यात्मिक शक्ती वाढवावी. आध्यात्मिक शक्ती कोणती आहे? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले, मनुष्य मात्र होऊनही असावे. मनुष्यत्वाचं पालन करावे, सप्तव्यसनांपासून दूर राहावे, नामस्मरण भक्ती, ईश्वराचं चिंतन, ज्ञानाचा संग्रह, ज्ञानप्राप्ती, चिंतन, मनन, निधिध्यासन, दान, धर्म, कुणाचेही मन न दुखवणे, कुणाचीही निंदा न करणे, सर्वांप्रती बंधुभावाची वागणूक ठेवणे, भेदाभेद न करणे, समाजामध्ये कलह लावून समाजाचा नाश न करणे, अशा पद्धतीनं सत्य, अहिंसा, मानवता, बंधुभाव, सदाचरण आणि आपण जो आपला धर्म आहे त्या धर्मानुसार त्याचं पालन करून आपण आपली आध्यात्मिक शक्ती वाढवू शकतो. 12 वर्ष जर आपण परमेश्वरीय सूत्रांचं किंवा परमेश्वरीय नामस्मरणाचं जर आपण 12 वर्ष ध्यास घेऊन जर 12 वर्ष आपण जर स्मरण साधना केली तर निश्चितच आपल्या ठिकाणी एक प्रकारची आध्यात्मिक शक्ती बांधल्या जाते. स्पिरिच्युअल पॉवर आपल्या ठिकाणी येते. आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यासाठी 12 वर्षाचा काळ घालवावा. जर तुम्ही 12 वर्ष मौन धारण केलं तर तुम्हाला वाचासिद्धी मिळेल. मौन म्हणजे न बोलणे नव्हे. मौनाचा अर्थ फार वेगळा आहे आणि आपण समजतो तो वेगळा आहे. मौन म्हणजे काय? मौन म्हणजे प्रगट न बोलणे म्हणजे मौन नाही. मनुष्य एखाद्या अरण्यामध्ये गेलेला आहे, डोळे मिटून बसलेला आहे, मुखाने काहीच बोलत नाही, परंतु त्याच्या मनामध्ये जो विचारांचा बाजार भरलेला आहे, जो विचारांचा बाजार भरलेला आहे, जे जगातील सगळ्या गोष्टींबद्दल त्याच्या मनामध्ये कल्लोळ चाललेला आहे, तर ते मौन नाही.
मुखाने बोलत जरी नसला तरी मनामध्ये मात्र विचारांचा सगळीकडे बाजार भरलेला आहे, विचारांचा कल्लोळ उठलेला आहे, ते मौन नाही. मौन म्हणजे जे शास्त्रविहित सत्य, अहिंसा, मानवता, बंधुभाव, ईश्वराचे वचन, लीळा याबद्दलच ज्याच्या मनामध्ये विचार चाललेला आहे, परमेश्वरीय शास्त्राचं चिंतन चाललेलं आहे. परमेश्वराने सांगितलेलं आहे की श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलंय की तुमचे नि मुंगी रांड न होवावी, वर्मस्पर्शे नरक, वर्मस्पर्शापशी वरी शिरछेद चांग. कुणाचेही दोष काढू नयेत, मुंगीची सुद्धा हिंसा करू नये. तुम्ही अच्युत गोत्रीय किंगा तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी की. हे जे विचार श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेले आहेत, त्या विचारांचं सतत मनामध्ये चिंतन करीत राहणे हे मौनाचं लक्षण. परमेश्वराचं सतत नामस्मरण करणे हे मौन आहे. प्रगटपणे ब्रह्मविद्या शास्त्र म्हणणारा सुद्धा मौन धारण केलेलाच असतो. कारण श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे, अन्य वार्ता करू नये, अन्य वार्तेपशी वर निद्रा चांग. जो अन्य वार्ता करतो त्याला मौन धारण करता येत. आणि जो परमेश्वराचंच वार्ता करतो, परमेश्वराचंच लीळांचं चिंतन करतो, परमेश्वराचंच नामस्मरण करतो, तो कितीही मोठमोठ्याने बोलत असला तरी तो परमेश्वरा वांचून इतर कुठल्याही गोष्टीवरती विचारही करत नाही, चिंतनही करत नाही, वक्तव्यही करत नाही, त्याला मौनच म्हणावं. ही मौनाची व्याख्या आहे. याच्यातून आध्यात्मिक शक्ती वाढते, याच्यातून आत्मिक पॉवर वाढते. आणि ही आध्यात्मिक शक्ती जर 12 वर्ष जर आपण वाढवली तर आपलं कुठलंही कार्य कधीच अयशस्वी होणार नाही, यशस्वीच होणार, सफलच होणार. 12 वर्ष जर कुणाचीही निंदा केली नाही, अद्वैष्टा सर्वभूताना मैत्र करून येवच, भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे मित्रभावाने सर्वांशी वागला, भ्रातृभावाने सर्वांशी वागला. 12 वर्ष जर ही मनामध्ये जर साधना तपश्चर्या जर केली तर त्याच्या ठिकाणी एक आध्यात्मिक शक्ती उदयाला येते, आध्यात्मिक पॉवर उदयाला येते. आणि ही आध्यात्मिक पॉवर याच्यामधूनच मनशांती, मान सन्मान सगळं काही याच्यामध्ये, या पॉवरमध्ये सर्व काही सामावलेलं आहे. म्हणून मनुष्याने आध्यात्मिक पॉवर वाढवण्याकडे आपला वेळ खर्च केला पाहिजे, आपले कष्ट केले वाढवले पाहिजेत, परिश्रम केले पाहिजेत. आणि ही आध्यात्मिक शक्ती नष्ट कशाने होते? इतरांची निंदा केल्याने, द्वेष केल्याने, वाईट चिंतन केल्याने, अधर्माने धन, अनितीच्या मार्गाने धन कमवून त्याचा संग्रह करून दुर्बळांवरती प्रभाव टाकल्याने, यामुळे आध्यात्मिक शक्ती नष्ट होते. म्हणून आध्यात्मिक शक्ती वाढवणं हेच मनुष्याने आपल्या जीवनामध्ये प्रयत्नपूर्वक आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून 12 वर्ष तुम्ही कुठलंही कार्य करा, सत्विचाराचं, चिंतनाचं, नामस्मरणाचं, तर तुमच्या अंगी आध्यात्मिक शक्ती वाढेल. आणि अशी आध्यात्मिक शक्ती धारण करून तुम्ही जर कार्याला लागाल तर तुमचं कार्य यशस्वी होईल. म्हणून मनुष्याने आर्थिक शक्ती वाढवण्यामध्ये वेळ घालविण्यापेक्षा, राजकीय शक्ती वाढविण्यामध्ये वेळ घालविण्यापेक्षा आध्यात्मिक शक्ती वाढविण्यामध्ये वेळ घालावा. त्यातच मनुष्याचं कल्याण आहे, त्यातच मनुष्याचं हित आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.